नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की नंदिनी म्हणते जीवांचा फोन आला आहे, तर इकडे मालिनी जीवाला फोनवर विचारत असते की जीवा आता पारची तब्येत कशी आहे. तेव्हा जीवा रडतच म्हणतो की आता पार दादा तर कोमातच गेलाय. जीवाचे हे शब्द ऐकल्यानंतर आता मालिनीला तर चक्करच येते आणि ती खाली कोसळते. त्यानंतर सगळेच लोक मालिनीला सावरू लागतात. तर इकडे आता काव्या म्हणते की मला पार्थला बघायला जावंच लागेल. मी आता एक क्षणही इथे राहू शकत नाही, त्यांना भेटायला जाणारच. तेवढ्यातच मालिनी म्हणते की काव्या तू कुठेही जाऊ शकत नाहीस, मी सांगते आहे ना तुला, आमच्यासोबत इथेच थांब. तर काव्या ही रागावतच म्हणते की काय चाललंय मालिनी काकू तुमचं, पार्थ माझा तर नवरा आहे आणि मी त्यांना भेटायला जाणारच. मालिनी म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आणि तू त्याला बघायला जाऊन कोणतं नवीन नाटक करणार आहेस. तर काव्या ही मालिनी काकूवर चिडून म्हणते की मी काही केलं नाही आहे आणि पार्थला बघायला मी हॉस्पिटलमध्ये आत्ताच आले आहे. त्यानंतर काव्या तिथून निघून जाते. तेवढ्यातच मालिनी म्हणते की तुला पार्थची शपथ आहे, जर तू हे घर सोडलं तर तू पार्थला बघणं तर सोड, त्याला भेटूही शकणार नाहीस. मालिनीने आता काव्याला पार्थची शपथ दिल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही. तर मित्रांनो, पार्थ कोमामध्ये गेल्यामुळे मालिकेत आता खूपच मोठा ट्विस्ट आला आहे. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्या पार्थला भेटण्यासाठी जाणार का की नाही जाणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.